previous video, good morning student. In previous video or the lectures, we already completed our fifth chapter of CS2 subject, which is the networking technology. Now we move towards the actual core syllabus of this subject, which is based on your microprocessor. So the at very first chapter, which is the introduction to microprocessor and the its organization of 8085. Now let's see we first the concept of your microprocessor. So जुन्या काळी जे प्रोसेसर होते की प्रोसेसर म्हणजे काय की जो काहीतरी प्रोसेस करतो त्याला म्हणतात प्रोसेसर. ठीक आहे. आता इथे पहा मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय. मायक्रो मीन्स वॉट स्मॉल and processor means what any particular operation which done by a particular system. Operation means what calculation, analyzing part, these operations which conduct by the particular system or which done by that particular system, and that system is nothing but your processor. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात मायक्रोप्रोसेसर. म्हणजे तुम्हाला कळलं काय, मायक्रो म्हणजे स्मॉल आणि प्रोसेसर म्हणजे काय कॅल्क्युलेशन आणि हे. ठीक आहे. आता बघा in computer there are two important parts are included. जसं आपल्या बॉडीला माणसाची ह्युमन जी बॉडी आहे, ह्युमन बॉडीला काय रे मेन आपला प्रोसेसर कोण आहे. ॲक्च्युली 2 प्रोसेसर आहेत आपले. ठीक आहे ना. सॉरी एकच प्रोसेसर आहे. तो कोणता आहे मग ॲक्च्युली मेन आपला जो हँडलिंग करतो, कॅल्क्युलेशन करतो, तो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कोण मेन प्रोसेसर आहे तुमचा ब्रेन. पण जो ब्रेन आहे त्याची डिपेंडन्सी कोणावर आहे तुमच्या हार्टवर. जर ते चालू असेल तरच तुमचं काय होतं ब्रेन वर्क होतो. सेम वे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये 2 इम्पॉर्टंट पार्ट असतात. पहिला असतो म्हणजे ब्रेन. तर ब्रेन म्हणजे काय असतो तुमचा मायक्रोप्रोसेसर, आणि जो हार्ट तो बिहेव करतो तुमचा CPU. बघा इथं आय रिपीट द सेंटेन्स अगेन. जो ह्युमन बॉडीमध्ये ब्रेन कोण आहे, ब्रेन इम्पॉर्टंट आहे आणि हार्ट इम्पॉर्टंट आहे. सेम वे कॉम्प्युटरचा ब्रेन कोण आहे तुमचा मायक्रोप्रोसेसर, आणि हार्ट कोण आहे तुमचा CPU. ठीक आहे ना. तर CPU मीन्स वॉट द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नाऊ हे तर तुम्हाला समजलं. आता मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय आपण ते पाहूया. तर मायक्रोप्रोसेसर मीन्स वॉट इट्स ए स्मॉल चिप and it is the brain of your computer. Brain, why the microprocessor called the brain? Because it handle or it calculate or it analysis the whole system of your computer. Means जो मेन कंट्रोल जो असतो तो सगळा तुमच्या कोणाकडे असतो, ब्रेनकडे असतो. सेम वे मायक्रोप्रोसेसरकडे तुमच्या होल कॉम्प्युटर सिस्टमचा काय असतो, मेन कंट्रोल असतो. म्हणून याला काय म्हणतात, ब्रेन ऑफ युअर कॉम्प्युटर. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉईंट, the third point is what, it is a single chip. ठीक आहे ना, which is capable of processing a data. त्याची कॅपेबिलिटी काय आहे, टू प्रोसेस द होल युअर इन्फॉर्मेशन और डेटा और युअर प्रोसेस. ठीक आहे. आता इथे बघा द स्मॉल चिप मीन्स वॉट, इट्स कंटेंट ए IC. मायक्रोप्रोसेसर काय असतो तुमचा, एक IC असतो. आय मीन्स वॉट इंटिग्रेटेड. ठीक आहे ना, विच यू ऑलरेडी स्टडीड इन 11th स्टँडर्ड. और द C स्टँड्स मीन वॉट इंटिग्रेटेड चिप. ठीक आहे ना. मग एक स्मॉल इंटिग्रेटेड चिप असते, त्याच्यावर हा मायक्रोप्रोसेसर असतो. आता मायक्रोप्रोसेसर इव्हन तुमच्या कुठे कुठे असतो, मायक्रोप्रोसेसर तुमच्या मोबाईलमध्ये पण असतो, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये पण असतो, तुमच्या टॅबमध्ये पण असतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला मायक्रोप्रोसेसर लागतो. का लागतो, कारण की जे काही ऑपरेशन्स आहेत तुमचे ते काय करतो, तो हँडलिंगचं काम करतो किंवा कंट्रोलिंगचं काम करतो. म्हणून याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो काय असतो, इम्पॉर्टंट असतो. काय असतो, इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता इथं कळलं तुम्हाला इन्फॉर्मेशन. आता नेक्स्ट बघा एक्झॅक्टली काय कंट्रोल करतो. आता बघा द फोर्थ पॉईंट, इट इज कंट्रोल ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ युअर कॉम्प्युटर. आता एक्झॅक्टली ऑल कॉम्प्युटर्स म्हणजे कोणते, इनपुट डिवाईस, आउटपुट डिवाईस, इंटरनल डिवाईस, एक्सटर्नल डिवाईस और मेमरी एक्सेट्रा. खूप काही गोष्टी आहेत की ज्या कंट्रोल करतो. आता इनपुट आउटपुट डिवायसेस म्हणजे काय रे, पेरिफेरल डिवायसेस.
which behave as an input as well as output devices. Then after that internal devices mean what? Motherboard मध्ये जे internal devices असतात, कॅपॅसिटर, युअर रजिस्टर, आफ्टर दॅट एक्झॅक्ट जे इंटरनल पोर्ट वगैरे असतात ते हँडलिंग करतात. एक्सटर्नल डिव्हायसेस म्हणजे काय? लाईक युअर प्रिंटर, स्कॅनर, लाईक these are the external devices. And memory means what? RAM, ROM, your hard disk. This also handled by your microprocessor. So these components which handle or the control by the microprocessor. Now see the next point, which is the fifth point. वॉट एव्हर युअर इन्स्ट्रक्शन. आता एकदम बेस्ट एक्झाम्पल सांगते मी ह्याच्यासाठी. पहा, ज्यावेळेस तुमच्या काहीतरी सराउंडिंगमध्ये जसं गोष्टी घडतात त्यानुसार तुमची बॉडी रिॲक्ट करते. आता मला सांगा, जेव्हा बॉडी रिॲक्ट करते ते रिॲक्शन्स किंवा त्यांचे ॲक्शन रिॲक्शन जे काय असेल सेन्सिंग हे कोण करतं? ब्रेन करतो. सेम वे जशी तुमच्या कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स येतात त्यानुसार तो प्रोसेसर काय होतो? डेव्हलप करतो किंवा कंट्रोलिंग करतो. मग त्याच्यामध्ये म्हणून हा फिफ्थ पॉईंट इम्पॉर्टंट आहे. इट एक्झिक्यूट द सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे जे काही इनपुट असेल तुमचं फ्रॉम युजर किंवा इनपुट डिव्हाइसकडनं जो काही येईल तर त्याच्यानुसार काय करतं? तो कंट्रोल करायचं काम करतो. म्हणजे त्याला जी इन्स्ट्रक्शन मिळेल. आता बघा, तुमच्या ब्रेनकडनं जी तुमच्या बॉडीला काय मिळते? एक इन्स्ट्रक्शन मिळते. त्यानुसारच तुम्ही काय करता? बिहेवियर करता. सेम वे तसं म्यूपी म्हणजेच काय? मायक्रोप्रोसेसरला एखादी इन्स्ट्रक्शन मिळते. काय मिळते? इन्स्ट्रक्शन. त्यानुसार तो काय करतो? ऑपरेशन परफॉर्म करतो. काय करतो? ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, मी इथं लिहिलं आहे हिअर एक्झिक्युशन ऑफ युअर इन्स्ट्रक्शन इज डन वन आफ्टर वन अनदर. सायमल्टेनियसली आपण करू शकतो का काही गोष्टी? नाही. एक टास्क परफॉर्म झाल्यानंतरच कॉम्प्युटर काय करतो? दुसरं टास्क करू शकतो. ॲट अ टाईम तुम्ही असं म्हणसाल मॅडम सगळ्या फाईल तर ओपन होतात. तसं नसतं ते. काय असतं ना, एक ऑपरेशन झाल्याशिवाय तर दुसरं ऑपरेशन करू शकत नाही. त्याच्यावर काय येऊ शकतो? लोड येऊ शकतो. त्याच्यामुळं एक इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर ना दुसरे इन्स्ट्रक्शन काय होते? एक्झिक्यूट होते. आता इथे बघा एक शॉर्टकट दिला आहे मी. हे जे पॉईंट्स दिले आहेत ना ते लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट बघा. हे बॉक्स म्हणजे काय? इट इंडिकेट्स द चिप. हा चिप म्हणजे काय? एक ब्रेन आहे. त्या ब्रेन काढला मी. त्याच्यानंतर हा काय करतो? हा काय? एक स्मॉल मायक्रो प्रोसेसर आहे. ठीक आहे. हा काय? एक स्मॉल मायक्रो प्रोसेसर आहे. त्याच्यानंतरनं इथं काय लिहू शकता तुम्ही? इट कंट्रोल्स ऑल द थिंग्स म्हणजेच काय? ऑपरेशन. आता बघा इथं मी ऑलरेडी हे शॉर्टकट दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही काय करू शकता? लक्षात ठेवू शकता इझिली. ह्याचा एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं आहे. आता बघा, प्रोसेसर म्हणजे काय? ॲक्च्युली इट कंटेन्स मेन 3 पार्ट्स. इथं दिले मी. प्रोसेसर म्हणजे काय? 3 पार्ट. बघा आता प्रोसेसिंग किंवा प्रोसेसर काय करतो बघा. पहिलं काय करतो? तो फेच करतो. काय करतो? फेच. दुसरं काय करतो? तो डिकोड करतो. काय करतो? डिकोड करतो. त्याच्यानंतर थर्ड काय करतो? एक्झिक्यूट करतो. आता ह्याचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते. बघा, आता सपोज मी हे जे रायटिंग करते, माझं ब्रेन मला काय सांगतो रे? ब्रेन पहिलं काय करतो? तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे त्यानुसार काय करतो? फेचिंगचं काम करतो. म्हणजे एक्झॅक्टली ग्रास्प करतो की माझ्या एन्व्हायरमेंटला काय झालं आहे. ते फेच केल्यानंतर तो काय करतो? तुमच्या ब्रेन काय करतो? ॲनालिसिस करतो की मला सपोज एखाद्याने चिमटा काढला म्हणजे काय करतो? सेन्सिंग झालं. चिमटा ज्यावेळेस आपल्याला बसतो आहे त्यावेळेस ब्रेन आपलं काय करतो? डिकोडिंग. अरे तुला चिमटा बसतो आहे म्हणजे काय करायचं? तो ऑपरेशन ॲनालिसिस केलं त्यांनी आणि त्याच्यावर रिॲक्शन देतो. म्हणजेच काय झालं? एक्झिक्युशन झालं. म्हणजे काय सांगतो? हात बाजूला काढा. म्हणजे ही काय झाली? तुमचं आउटपुट. सेम वे इथं तसंच असतं. सेम वे इथं पण तसंच असतं. प्रोसेसर पहिलं काय करतो? फेच. म्हणजे इन्स्ट्रक्शन काय होती तुमची? फेच होती. म्हणजे इथं एक्झॅक्टली इनपुट घेतो. डिकोडिंग म्हणजे काय होतं? डिकोडिंग म्हणजे काय? की तुमची जी नॉर्मल लँग्वेज आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? तो बायनरी फॉर्मॅटमध्ये किंवा जो कॉम्प्युटरला लँग्वेज समजते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं ऑपरेशन करतो इथं आणि मग आपण काय देतो इथं? आउटपुट. म्हणजेच काय करतो? एक्झिक्युशन. ठीक आहे. हे 3 पार्ट इम्पॉर्टंट आहेत तुमच्या प्रोसेसरला. मी इथं ब्लॅक पेननी लिहिलेलं आहे बघा. द फेचिंग मीन्स वॉट? इनपुट फेच फ्रॉम द इनपुट डिव्हायसेस लाईक कीबोर्ड अँड माउसेस. आफ्टर दॅट डिकोडिंग म्हणजे काय? इट कन्वर्ट ओरिजिनल फॉर्म इन टू बायनरी और अगेन वाईस वर्सा. देन एक्झिक्युशन मीन्स वॉट? इट डिस्प्ले युअर ओरिजिनल रिझल्ट थ्रू द आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे. नाव नेक्स्ट बघा,
तर इथे पण मी एक्झॅक्टली तसंच दिले. फेचिंग म्हणजे काय, फेचिंग पार्ट काय करतो, डिकोडिंग पार्ट काय करतो आणि एक्झिक्युशन पार्ट काय करतो. मी जे एक्सप्लेनेशन दिलं तेच असतं. फेचिंग म्हणजे काय, ॲक्सेप्ट द इनपुट फ्रॉम युअर इनपुट डिव्हायसेस. आफ्टर दॅट डिकोडिंग मीन्स वॉट, कन्वर्ट द हाय लँग्वेज इन टू युअर मशीन लेवल लँग्वेज अँड एक्झिक्युशन इज देअर. ठीक आहे. आता इथं पण मी सांगितलं आहे तुम्हाला एनकोडिंग म्हणजे काय. आता एनकोडिंग म्हणजे बघा, एनकोडिंग अँड डिकोडिंग, इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन. व्हॉट्सअपवर तुम्हाला येतो फॉर्म इन्क्रिप्टेडमध्ये, त्याच्यानंतर डिक्रिप्ट होतो. आता इन्क्रिप्ट म्हणजे काय, ज्यावेळेस प्रोसेस होती म्हणजे जे तुमचं ओरिजिनल टेक्स्ट आहे ते तुमच्या बायनरीमध्ये कन्व्हर्जन करणं, त्याला म्हणतात इन्क्रिप्शन. ठीक आहे ना. त्याच्यानंतरनं डिकोडिंग म्हणजे बघा काय, डिकोडिंग म्हणजे काय, आपल्याला समजं ह्युमन रिडेबल जिथं करायचं त्याला म्हणतात. म्हणजे बायनरी लँग्वेज कन्वर्टेड इन टू युअर मशीन लेवल लँग्वेज मीन्स वॉट, हायर लेवल विच इज रिडेबल बाय ह्युमन, त्याला म्हणतात डिकोडिंग. ठीक आहे. आता हे झालं तुमचं एक्झॅक्टली मायक्रो प्रोसेसरचा पार्ट. नेक्स्ट ह्याला आपण काय पाहणार आहोत, नेक्स्ट ह्याला आपण पाहू की एक्झॅक्टलं म्हणजे तुमचं जे डायग्राम आहे ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये. ठीक आहे. थँक्यू.